नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग। आणि आज आपण कव्हर करायला आलो आहे परेलला, तो म्हणजे मानाचा आगमन सोहळा, पारंपरिक आगमन सोहळा म्हणजेच आपल्या काळा चौकीचा महागणपती। आणि आज त्याचं आगमन आहे, 12 वाजता आगमन होणार होतं, पण आता थोडं लेट झालं आहे कारण की क्राऊड खूप जमा झाला आहे आणि पोलिसांनाही थोडं ते ॲडजस्ट करायला आणि सांभाळायला थोडा टाईम जातोय, म्हणून गणपतीही थोडा लेट झाला आहे। पण तुम्ही माझ्या पाठी बघत असाल ते एक चांगलं काम झालंय, म्हणजे जे बॅरिकेडिंग केलंय ना पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, हे खूप छान काम केलंय। कारण की तिथे जाऊन ना पब्लिक सर्वी वाट लावायची सर्व, आणि लालबाग परळची जी शांतता आहे आणि ती सर्व भंग व्हायची, त्यामुळे हे सर्व बॅरिकेडिंग केलंय। त्यासाठी थम्सअप आहे। आणि आता आपण थोड्याच वेळात सर्व महागणपतीचं पारंपरिक आगमन आपण या ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत। तर सर्वजण या काळा चौकीच्या महाआगमनाला, आणि आता इथे शंखनाद होणार आहे थोड्या वेळाने आणि गणपती आपला बाहेर येणार आहे। तर बघूया कसं पुढे जाऊन आपल्याला शूट भेटतंय, कारण की माझ्या पाठी बघत असाल तर गर्दी खूप झाली आहे आणि पोलिसांना पण मॅनेज करायला ते थोडं कठीण जात आहे। आपण लांबून भेटलं तर लांबून शूट घेऊ, पण शूट घेणार आहे, जवळ जायचा आपण प्रयत्न तर करूच। आपल्याला जसा शूट भेटेल आपण तसा शूट करणार आहोत, सिनेमॅटिक पण शूट करणार आहोत। तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आता काहीच वेळात होणार आहे चौकीच्या महागणपतीचं, काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन। आणि दोन्ही साईडला बघा जाम गर्दी झाली आहे, जिथे बघाल तिथे सर्वांचे मोबाईल वरती आहेत। आपण थोडं लांब उभं आहे कारण की लांबून शूट घेणार आहे, जवळून आपल्याला शूट भेटत नाही। आपण लांबून येणार पण एकदम क्लोजअप आणि सिनेमॅटिक शॉट घेणार आहे, त्यासाठी नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि शेअर करायला विसरू नका।
काळा चौकीचा महागणपती आताच प्रस्थान झालेला आहे काळा चौकीच्या दिशेने आणि आपण जेवढं जमेल तेवढं त्याचं आगमन म्हणजे एंट्री गेट असते ती आपण घेतलेली आहे. पुढे तुम्हाला त्याचा आता पारंपरिक जे आहे आगमन सोहळा ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा कारण की इथून पुढे आता चालू होणार आहे त्याचा पारंपरिक भव्य महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा. समोर आपल्या आहे काळा चौकीचा महागणपती आणि त्याला महागणपतीचं महाआगमन काय बोलतात त्याचं एक प्रत्युत्तर तुम्हाला देतो. कारण की जर तुम्ही ह्या बाजूला बघत असाल तर फुल क्राऊड आहे, फुल जाम आहे. समोर बघत असाल तर फुल पब्लिक जाम आहे. आपण अपोजिट रोडला आहे कारण की तुम्हाला प्रॉपर एकदम पद्धतीने दाखवता येईल की त्याला महाआगमन का बोलतो आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पारंपरिक आगमन किंवा काय बोलतात हाच प्रयत्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा आहे. आणि इथून पब्लिक क्राऊड जो येतोय ना म्हणजे डोळेच संपत नाही, तिथून पूर्ण असा क्राऊड येतो आपल्यापर्यंत आणि लांबचा लांब एकदम क्राऊड आहे. आणि समोर आहे गणपती जो आता आहे परेलच्या राजाच्या गेट समोर आणि इथून जाणार आहे तो आता सरळ लालबागमध्ये. आपल्याला जसं शूट देईल तसं आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. गणपती आता पुढे हळूहळू सरकत आहे आणि आपल्याला खूप छान असे शॉट भेटतात आणि लांबून भेटतात. आपण गर्दीत थोडं जाणं टाळलं आहे कारण की खूपच क्राऊड आहे आणि इकडे तिकडे पळतोय आणि आपल्याला शॉट घ्यायला थोडं त्यामध्ये प्रॉब्लेम होता. आपण लांबून शूट घेणार पण चांगलं शूट हर हर महादेव. हातात आहे त्रिशूळ, एका हातात आहे डमरू, एका हातात आहे नाग आणि एका हाताने देतोय सर्व आपल्या भक्तांना आशीर्वाद. असा आहे आपला ह्या वर्षीचा 2025चा महागणपती आणि एकदम आटाट चाललाय तो महागणपतीसारखा आणि महाआगमनासारखा. तर चला तुम्हाला यानंतरची पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
आता जो मित्रांनो शूट घेतलाय ना, आपली ब्लॉगची मेन स्पेशालिटी आणि आपण मूर्तीच्या डोळ्यापर्यंत पोहोचतो. जर पहिला ब्लॉग बघितला असेल परळच्या वेगळ्या अर्थाचा, तर त्याचा पण आपण डोळ्याचा शूट घेतलेला आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंपल्सरी आहे. आता जो डोळ्यांचा शूट घेतलाय ना आपण महागणपतीचा, तो मी ह्या जागेवरती एका ठिकाणी उभा राहून घेतलाय. कसा वाटला शूट नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आता आपण घेऊया त्याच्या पारंपरिक आगमनाचे. आता आपण मित्रांनो जो बघितला पालखी नाचवायचा कार्यक्रम किती भारी होता. पारंपरिक असतं या आगमनामध्ये. या आगमनामध्ये तुम्हाला सर्व पारंपरिक कला आणि संस्कृती ह्या एकाच आपल्या आगमनामध्ये बघायला भेटते. तर अजून बघूया आता पालखीचा भारी एकदम वाटलं तुम्हाला पण.
नाव काय?